मलाही विश्वास बसत मागच्या 10 वर्षापासनं नाथाभाऊंनी एक मुलगी म्हणून खूप सांभाळलं. सगळ्या परिवाराने मला खूप सांभाळलं. जनतेने खूप मला सांभाळलं. जेव्हा मी 20 वर्षाची होती तेव्हा सरपंच झाली. 22 वर्षाची होती तेव्हा जिल्हा परिषदला सभापती म्हणून काम केलं. अचानक निखिलचं निधन झालं तेव्हा माझा मुलगा 1.5 वर्षाचा होता, मुलगी 4 वर्षाची होती आणि लगेच 2014ला लोकसभेची जबाबदारी मिळाली. आणि आदरणीय मोदी साहेब त्या विजनने ह्या देशाला पुढे घेऊन चाललेले आहेत, तर नक्कीच त्यांच्यासोबत आज काम करायची संधी मिळणं हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. खडसेंचं मी अभिनंदन करतो. थेट रक्षा खडसे माझ्यासोबत आहेत. नुकत्याच आपल्याला पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने फोन आला. पहिली प्रतिक्रिया काय? मलाही विश्वास बसत सगळ्यात आधी मी सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार मानते, कारण की ठीक आहे. शांत एकदम थोडं रक्षाजी, आपण थोडं शांत राहावं. एवढं मन भारी करू नका. आपण जे काम केलं आहे त्या कामाचं हे फलित मिळालं असं वाटतंय का आपल्याला? नक्कीच. पण ह्यावेळेस खरोखर जनता माझ्यासोबत राहिली, सगळे मतदार राहिले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या नेते मंडळींनी माझ्यावर खूप विश्वास दाखवला. बाबा असतील, त्यांनी पण खूप माझ्यासाठी मेहनत घेतली आणि ह्यावेळेस सगळ्यांनी खूप सपोर्ट केला. त्याच्यामुळे मला एवढं चांगलं यश मिळालं. आणि आज नक्कीच मोदीजी असतील, अमितजी असतील, देवेंद्रजी असतील, सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार मानते की त्यांनी एवढ्या कमी वयामध्ये एवढी मोठी आज संधी मला मिळालेली आहे. ज्या पद्धतीनं आज जो क्षण आहे, या क्षणामध्ये जर बघितलं तर यापूर्वी एकनाथजी खडसे मंत्री होते राज्यामध्ये, त्यानंतर तुम्ही सून म्हणून तुमच्याकडे केंद्राची मोठी जबाबदारी येते. काय वाटतं यावेळेस कोणाची आठवण तुम्हाला सगळ्यात जास्त येते? बघा, आज परिवारातलं आज बघायला गेलं तर आज माझे पती नाही आहे. मागच्या 10 वर्षापासनं नाथाभाऊंनी एक मुलगी म्हणून खूप सांभाळलं. सगळ्या परिवाराने मला खूप सांभाळलं. जनतेने खूप मला सांभाळलं. मागच्या काळामध्ये नाथाभाऊंना दुसऱ्या पक्षात जावं लागलं काही त्यांच्या अडचणींमुळे, पण त्यावेळेससुद्धा पक्षाचे सगळे नेते माझ्यासोबत भक्कमपणे उभे राहिले आणि कधी तशी जाणीव मला म्हणजे जाणीव करून नाही दिली की मी एकटी आहे. सगळ्यांनी खूप सहकार्य केलं. ज्या पद्धतीनं आम्ही तुमचं काम बघितलं लोकसभेमध्ये, आता गेल्या तिसरी तुमची टर्म आहे. आपण अनेकदा आपल्या लहान मुलांना सोडून लोकसभेत प्रश्न असला की धावत धावत जात होते. आम्ही ते बघितलेलंच होता. काय वाटतं, हे कमिटमेंट असल्यामुळे ही संधी मिळाली तुम्हाला? कमिटमेंट म्हणण्यापेक्षा बघा, खूप लहान वयात सगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावर येऊन गेल्या. जेव्हा मी 20 वर्षाची होती तेव्हा सरपंच झाली. 22 वर्षाची होती तेव्हा जिल्हा परिषदला सभापती म्हणून काम केलं. अचानक निखिलचं निधन झालं तेव्हा माझा मुलगा 1.5 वर्षाचा होता, मुलगी 4 वर्षाची होती आणि लगेच 2014ला लोकसभेची जबाबदारी मिळाली. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण जर बघितलं असेल, एक व्यक्तिगत जीवन माझं म्हणा किंवा सामाजिक जीवन म्हणा, ह्या सगळ्यांमध्ये खूप कसरत मला पुरली. बऱ्याचशा अडचणींना पण सामोरं जावं लागलं. पण जो काही जनतेने माझ्यावर विश्वास दाखवलेला होता, त्या विश्वासासाठी मी सतत काम करत राहिली, लोकांमध्ये सतत राहिली. तर मला असं वाटतं की कुठे ना कुठे ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्यावरही परिणाम होत असतो. एक शेवटचा प्रश्न विचारतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला विचार केला आहे, तरुण आहेत, महिला आहेत. काय वाटतं, कुठलं खातं तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करू शकाल? बघा, मी आजही मी सांगते की पक्षाने जी जबाबदारी दिली ती नेहमी मी स्वीकारलेली आहे. मी कोणत्या खात्याच्या अपेक्षाने किंवा मला मंत्रिपद मिळालंच पाहिजे ह्या अपेक्षाने मी कधी काम केलं नाही. आज मला अभिमान वाटतो की आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये मला तिसऱ्यांदा काम करायची संधी मिळते आहे. कारण की आज माझ्यासारख्या महिला ज्या आहेत, ज्या तरुण महिला आहे किंवा तरुण आपले मुलं असतील जे राजकारणात आता आलेले आहे, जे खूप कमी वयाचे आहे, आमच्यासारख्या आजच्या जनरेशनचं विजन हे खूप वेगळं आहे. आम्ही देशासाठी काम करायची एक अपेक्षा ठेवतो, एक इच्छा ठेवतो आणि आदरणीय मोदी साहेब त्या विजनने ह्या देशाला पुढे घेऊन चाललेले आहेत, तर नक्कीच त्यांच्यासोबत आज काम करायची संधी मिळणं हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. खातं कोणतं भेटेल त्याची काही मला अपेक्षा नाही,
पण नक्कीच पूर्ण 100% माझं प्रामाणिकपणे काम करायचा प्रयत्न मी करेल. आणि आदरणीय मोदी साहेबांनी जो संकल्प घेतलेला आहे या विकसित भारतचा, त्या संकल्पाला नक्कीच माझा थोडाफार खारीचा वाटा का होईना त्याच्यामध्ये मी सहभागी राहील.